संगमनेर तालुक्यातील प्रचंड युवक हा अतिशय स्वाभिमानी युवक, या स्वाभिमानी युवकाने त्याच्या कुटुंबातील कित्येक लोकांवरती आई वडिलांवरती दबाव आला तरी त्यांनी आपला विचार सोडला आणि आपली हिंदुत्वाची भूमिका सोडली नाही. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आज आपण बघितलं असेल साहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला 2022 साली. कशासाठी घेतला? शिवसैनिकांना आज जो मान सन्मान पाहिजे होता, जी शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंच्या मनातील शिवसैनिक जो होता त्याला जिवंत ठेवण्यासाठी आदरणीय शिंदे साहेबांनी तो धाडसी निर्णय घेतला आणि 2022 मध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं. एक ऐतिहासिक असं सत्तांतर झालं. ज्या दिवशी तिथं सत्तांतर झालं त्याच दिवशी तुमच्या संगमनेरमध्ये सत्तांतर ठरलं होतं. आणि त्यामुळे आपल्या ज्येष्ठ नेते असतील सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांनी सुद्धा दिलं आपल्याला. संजय गांधी निराधारच्या माध्यमातून काम करताना आज त्या गावागावातील प्रत्येक ज्येष्ठ लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला. त्या आशीर्वादाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीने मतदान झालं. निवडणूक आली, बऱ्याच जणांनी सांगितलं, संत भाऊंनी सांगितलं, पण मी आता त्या खोलात जात नाही. तुम्हाला सगळ्यांना सांगल की आता यापुढे 40 वर्ष काय झालं हे तुमतून आपल्याला काय वाजवायचं नाही. 1.25 वर्ष आम्ही काय केलं आता हे तुम्हाला लोकांना सांगायचं. फक्त 1.25 वर्षामध्ये या तालुक्यातील तरुणांच्या रोजगारासाठी MIDC अंतर पुढच्या आठवड्यामध्ये MIDC ची बैठक आयोजित केली. शिंदे साहेबांना भेटलो, आपले नेते खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे साहेबांना भेटलो, उदय सामंत साहेबांना भेटलो. MIDC आली तुमच्याकडे. या संगमनेर तालुक्यामध्ये तरुणांना रोजगार मिळणार, उद्योजकांना सुद्धा पाठबळ देण्याचं काम आपल्याला या माध्यमातून करायचंय. आपला बळीराजा सुधारला पाहिजे, शेतकरी सुधारला पाहिजे, शेतकऱ्याच्या कांद्याला दुधाला भाव मिळाला पाहिजे, यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे. आमच्या शेतकऱ्यासाठी त्याला कर्जमाफीची ज्यावेळेस गरज आहे, आज गरज आहे, त्याच्यावरती शासन स्तरावरती आपल्याला चालू आहे. लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात सुद्धा निर्णय घेण्याचं धाडस फक्त आपलं महायुतीचं सरकार करू शकतं. या सरकारमध्ये काम करताना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल, उपमुख्यमंत्री आपले शिंदे साहेब आहेत, आता उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार आहेत, आणि ज्यांनी आतापर्यंत या संगमनेर तालुक्यातील तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिवंत ठेवण्याचं काम केलं, त्यांचं पालकत्व घेतलं, असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो. आज शिवसेना पक्षाचा आमदार झाल्यामुळं आपली जबाबदारी आहे पक्ष वाढवायला पाहिजे. पक्ष वाढला पाहिजे. पक्ष वाढल्यानंतर कार्यकर्त्यांना मान सन्मान देता आला पाहिजे. कार्यकर्त्यांना मान सन्मान देताना कार्यकर्त्याच्या कौटुंबिक अडचणी सुद्धा तुम्हाला आम्हाला सोडवता आल्या पाहिजे. आज दुसऱ्या गावामध्ये रस्ते तर देतो, आज असं कुठलं गाव नाही का ज्या गावामध्ये मी गेल्यानंतर विरोधकांनी येऊन सुद्धा म्हणायची हिंमत करणार नाही का आमच्या गावाला तुम्ही काय दिलं आणि आज आमच्या गावामध्ये आले. प्रत्येक गावामध्ये आपण कमीत कमी 30 लाखापासून तर जास्तीत जास्त 2 कोटी रुपयापर्यंतचा निधी दिला. हे फक्त तुम्ही विश्वासाचा म्हणून करू शकतो. पाण्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न आपण सोडवतो. आज आदरणीय शिंदे साहेबांची लोकप्रियता एवढी आहे का आज शिंदे साहेब कुठे गेल्यानंतर लाडक्या बहिणींपासून लाडक्या तरुण असेल, लाडक्या युवक असेल, लाडके ज्येष्ठ असेल, लाडका शेतकरी असेल, लाडका कामगार असेल, हे सगळे आपल्याबरोबर राहत आहे. आमदार झाल्याच्या दिवसापासून पायाला भेंडी लावून पोहतो. कशासाठी? कारण या मायबाप जनतेने माझ्यावरती जो विश्वास टाकला, हा विश्वास कशासाठी टाकला? या संगमनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांना, विरोधकांना मान सन्मान मिळावा म्हणून. पण आज आपण विरोधक नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आज गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतचे आपली सरकार आहे. मागच्या कालावधीमध्ये मी ऐकलं विनोद सुरवंशी काहीतरी सांगत होते शहर प्रमुख, काय गडबड झाली, काय गडबड नाही झाली. पैशाचा महापूर आला इथं, पैशापूर लोकांनी बघितलं आणि आज बघितलं असं तुम्ही का 1 महिन्यामध्ये नगरपालिकेची परिस्थिती काय झाली. आज नगरपालिकेने वेगवेगळ्या जिथं 500 रुपये होते तिथं आता 10,000 रुपये घेण्याचा निर्णय घेतला. जर संगमनेरकरांनी त्याच वेळेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत जे सरकार आहे त्याच्या लोकांना इथं संगमनेरमध्ये निवडलं असतं तर संगमनेरकरांवरती, शहरातील नागरिकांवरती ही दुर्दैवाची वेळ आली नसती. परंतु तरी आम्ही संघर्ष करणार. संगमनेर शहरातील लोकांना जर चुकीच्या पद्धतीने वेठीस धरला जाणार असेल तर
शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, महायुती म्हणून आपण त्याच्या विरोधात आंदोलन करून संगमनेरच्या जनतेचा हिताचा निर्णयासाठी तुम्हाला आम्हाला जागा आवडतो. परंतु लोकांनाही आज समजलं पाहिजे. आम्ही तळतळ करून सांगत होतो नगर विकास खाता आदरणीय शिंदे साहेबांकडे लाखो करोड रुपयाचा, हजारो रुपयाचा निधी जो पाहिजे हा निधी कोण देऊ शकतं? हा निधी फक्त आदरणीय शिंदे साहेबच देऊ शकतात, आदरणीय विखे पाटील साहेबच देऊ शकतात. आज उत्पन्न वाढलं पाहिजे, शहराला शिस्त लागली पाहिजे, बरोबर शिस्त लागली पाहिजे. पण शिस्त लागताना आमच्या जर कोणी रस्त्यावरती लोक जे उपजीविका करताय, हातगाडीवरती जर व्यवसाय करत असाल तर त्यांचं पुनर्वसन सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा करायची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. शहरातील जे ओपन स्पेस तुम्ही बघावले, तुम्ही दाबले, तुमच्या बगलबाच्यांनी दाबले, त्या ओपन स्पेसच्या ठिकाणी भाजी मार्केट भरवा, तिथं फ्रूट मार्केट भरवा, तिथं मच्छी मार्केट भरवा. पण आमच्या या सामान्य लोकांना तुम्ही वेठीच धरून चालणार नाही. काय तर म्हणे फ्लेक्स बंदी केली शहरामध्ये. खरं दुखणं काय झालं होतं माहिती का? गेल्या कित्येक वर्ष शहरामध्ये फक्त एकाच व्यक्तीचे फ्लेक्स लागत होते आणि तेच पाहिले जात होते. तुमचा भाऊ आमदार झाला आणि तुमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते ज्याच्या खिशात पैसा नाही तो आम्हाला भाऊचे फ्लेक्स लावायला लागला. त्यांचा प्रश्न उठला, कारण आता येतो रोज जाता येता हात दिसतोय आपल्याला, पण मला पाहिल्यावर काहींच्या अंगात येतं, काहींच्या अंगात येतं, काहींना अंगदुखी होती, अंग जड पडतं. त्याला आता माझं नाही पाहिजे. जनतेने जे मला प्रेम दिलंय, मायबाप जनतेने जो आशीर्वाद दिलाय हा मला काम करण्यासाठी दिलाय. आणि निश्चित मी तुम्हाला सांगतो का तुमचा भाऊ या महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये त्याची मागणी भरपूर आहे. पण मला या संगमनेर शहरामध्ये माझा जीव गुंतलाय, कारण हा माझा सगळा परिवार आहे आणि या परिवारातील प्रत्येकाला पुढे घेऊन जायचंय. मला आता मुंबईला गेल्यानंतर सोलापूरचे लोक भेटले, कोल्हापूरचे भेटले, हो आमच्या मतदारसंघात तुमची सभा घ्यायची, तुम्ही आले पाहिजे, आम्ही तुमचे खूप फॅन आहे. अशा पद्धतीने लोक आपल्याला, आणि ही फक्त सन्मान आपल्याला मिळाला शिवसेना पक्षामुळे मिळाला, महायुतीमुळे मिळाला, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे मिळाला. आज शिंदे साहेबांची कामाची पद्धत तुम्ही बघितली असेल. साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून विखे पाटील आणि शिंदे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण काम करतो. आज पालकमंत्री विखे पाटील साहेब सुद्धा बघा तुम्ही जनता दरबारला सकाळी 9 वाजता उभे राहिले तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्येक नागरिकाचं शेवटच्या व्यक्तीला भेटल्याशिवाय ते पुढे जात नाही. आज काही जण म्हणतील आता सेनेचे पक्ष वाटप झाले, भाजपचं काय? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन पक्ष जरी असले तरी संगमनेरमध्ये, महाराष्ट्रात कुठे काही हो, संगमनेरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती भक्कम आहे. भारतीय जनता पार्टी पक्ष त्यांचा पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करतोय, तसं मला सुद्धा आज पक्षाचे आदेश आहेत, शिवसेना पक्ष वाढला पाहिजे ही माझी भूमिका आहे. आणि पक्ष वाढताना जर माझ्या सारखा एक सामान्य कार्यकर्ता या संगमनेर तालुक्याचा आमदार होऊ शकतो, तो उद्या तुमच्यामध्ये बसलेला एखादा सामान्य कार्यकर्ता जिल्हा परिषदेचा सदस्य, पंचायत समितीचा सदस्य, ग्रामपंचायतीचा सदस्य, सरपंच का होऊ शकत नाही? हे घडवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचंय. तुम्हाला आम्हाला ही मक्तेदारी मोडून काढायची. ही मक्तेदारी कधी मोडल्या जाईल ज्यावेळेस या तालुक्याचा स्वाभिमानी युवक, स्वाभिमानी मतदार आपल्या पाठीशी उभा राहील. आज आपण बऱ्याच जणांना युवा सेनेच्या माध्यमातून पद देतो. आपल्या सगळ्यांना सूचना विठ्ठलरावांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं का यापुढे तुमची जबाबदारी वाढलेली. पद हे मिळवण्यासाठी नाही, आपण हे जे पद देतो हे पद देताना पद म्हणजे तुमची जबाबदारी. आता ज्या ज्या गावामध्ये पद वाटप होत आहे त्या गावातील युवा सैनिकाची सर्वप्रथम जबाबदारी राहील. त्यांनी त्या गावामध्ये जी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्याच्या ज्या काही योजना आहे त्या योजना तुम्ही त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचंय. योजना पोहोचतात, पण या योजना कोणामुळे चालू आहे? या योजना आदरणीय मोदी साहेबांमुळे चालू आहे, या योजना आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेबांमुळे सुरू आहे. हे आपल्याला त्यांना पटवून द्यावं लागेल. यापुढे तुमच्यावरती जबाबदारी मोठी मिळाली. आज तुमच्या सारख्या वयामध्ये यापूर्वी बघितलं असं तुम्ही तरुणांना फक्त राजकारणात वापर करून एक क्रिकेटची मॅच भरवायची आणि वर्षभर फिरवायचे तसा प्रकार होत होता. परंतु आपल्या सगळ्याला आनंद होईल की आदरणीय शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षामध्ये कार्यकर्त्याला एक मान सन्मान देण्याची पद्धत आहे. आणि संगमनेरमध्ये आमदार झाल्यानंतर सुद्धा माझा तोच प्रयत्न होता की प्रत्येक कार्यकर्त्याला मान सन्मान देऊन आपल्याला पुढे जायचंय. तुम्हाला आता इथून पद वाटप झाल्यानंतर तुम्ही जबाबदारी घ्या. तुमच्या गावामध्ये जे आपले शिवसेनेचे असेल, भारतीय जनता पार्टीचे असेल, महायुतीचे
पदाधिकारी असेल आज पद मिळाल्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्ही त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रत्येक ज्येष्ठ नेत्याच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचं काम तुम्हाला करायचंय. त्यांच्याबरोबर चर्चा करा. तुम्हाला मिळालेल्या जबाबदारीतून त्यांच्याकडून काय मार्गदर्शन घेता येईल ते घ्या. तुमच्या गावामध्ये होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, गावच्या पातळीवर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही इथून पुढे माईक बरोबर घ्या. माईक घ्यायला शिकलं पाहिजे. मी आपल्या सौरभ देशमुखला आणि सुशील शेवाळला सांगाल का येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये या युवकांचं ज्यांना ज्यांना तुम्ही पद देताय त्यांचे ट्रेनिंग आयोजित करा. त्यांना कशा पद्धतीने आपल्याला कार्यकर्ता आहे पण कार्यकर्त्याला नेता घडवण्याचं काम आपल्याला करायचंय. कार्यकर्त्यातून नेते वेगळे पाहिजे या दृष्टीने काम करताना प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही बोललं पाहिजे, आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे, आपल्या पक्षाच्या भावना व्यक्त केल्या पाहिजे. नाही तर आज बघितलं असं तुम्ही इतक्या वर्षापासून एक पद्धत होती माझाच माईक आणि माझाच आई. आता हे सुद्धा तुमच्याकडे आले पाहिजे. माईकला घाबरू नका, बोलायची सवय करा. निश्चित तुम्हाला आपल्या आता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा ज्या काही शासकीय कमिट्या अशासकीय कमिट्या आपल्याला जाहीर करायच्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण तुमच्या युवा सेनेला एक चांगल्या पद्धतीने प्राधान्य देऊ. परंतु ते देताना पद वाटताना सुद्धा सगळ्यांना समन्वय बरोबर घ्या. गडबाजी करू नका. गडबाजी करून नुकसान आपल्या संघटनेचं होतंय, आपल्या नेत्यांचं होतंय याची सुद्धा तुम्ही काळजी घेतली गेली पाहिजे. आज उद्या आपल्या संगमनेर येथे मला वाटतं शिवजयंतीचा उत्सव साजरा होतोय. उद्या तुमच्या सगळ्या युवा सैनिकांनी त्यांच्या मित्र परिवार असेल सगळ्या सहकार्यांना घेऊन उद्या त्या जयंती उत्सव झाला पाहिजे. कारण आतापर्यंतचा संगमनेरचा इतिहास आहे का इथं मी आमदार झाल्यानंतर तारखेनुसार मी जयंती साजरी करतो आणि तिथीनुसार मी आपण जयंती साजरी करतो. कारण त्या महाराजांमुळे आज तुम्ही आम्ही इथं आहे. त्या महाराजांच्या प्रति आपल्याला हा उत्सव साजरा करायला मिळतो. हे तुमचं आमचं परम भाग्य आहे. काय म्हणशील त्यांना कोणाला काय म्हणायचं म्हणून द्या. तुम्ही मी सांगल टीका टिप्पणीच्या भांड्यात न पडता आपण केलेलं काम आमदार झालेल्या पहिल्या दिवसापासून तर आताच्या या मिनिटापर्यंत जेवढे कामं केले हे जरी तुम्ही सांगितलं तरी लोकांना विश्वास आहे. पण लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न होतो. काही लोकांना विधानसभा आणि विधान परिषदेचा फरक कळत नाही. सामान्य लोकांना कळतोय पण जे स्वतः त्या पदावर फिरतात त्यांना अजून कळत नाही. तर जो निधी आपण आणल्यानंतर काही जण लगेच सांगता का तो निधी आम्ही आणलाय. याला कुठेतरी तुमच्या गावामध्ये तुम्ही प्रत्येक कुटुंबापर्यंत घरापर्यंत पोहोचून सांगितलं पाहिजे की हा निधी आदरणीय मोदी साहेबांपासून निघालाय आणि हा आमदार अमोल भाऊपर्यंत खाली तुमच्या गावापर्यंत आलाय. त्यामुळं येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये ज्यांना ज्यांना आज पक्षात प्रवेश करताय त्या सगळ्यांचं स्वागत करतो. ज्यांना ज्यांना नवीन जबाबदारी मिळत आहे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना एवढंच सांगतो की आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष काम करताना कुटुंबातील सर्व सदस्य म्हणून तुम्ही आम्ही काम करतो. पदाची जबाबदारी ही खूप मोठी आहे. आज पद मिळाल्यानंतर तुमच्या गावापुरतं तुमच्या गणापुरतं तुमच्या गटापुरतं काम करा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये मला विश्वास आहे का हे संगमनेरच्या जनतेने आपल्यावरती जे प्रेम दिले ती ग्रामीण जनता होती, शहरातील जनता आहे आपल्याबरोबर. परंतु विशिष्ट काही लोकांना आपली एनर्जी जास्त आहे. शांतप्रिय समाज हा जो आहे हा जरा थोडा आपल्या विरोधात चालतो. परंतु काही त्याच्यातील बी आपल्याबरोबर कार्यकर्ते आहेत का जे भारत देशाची हिंदुस्थानची प्रामाणिक असतात. त्या लोकांना बरोबर घेऊन आपण काम करतो. त्यामुळं आज ज्यांना या पद्धतीने अजून काही सूचना येतील. परंतु प्रत्येकाने तालुक्याची तुमची दर 15 दिवसाला बैठक झाली पाहिजे. पक्षामध्ये शिस्त नावाचा एक प्रकार पाहिजे. पक्षाच्या भूमिकेला सोडून दुसरी कुणी कोणाची व्यक्तिगत भूमिका पक्षाची भूमिका म्हणून मानू नये असे आपल्याला सूचना देतो. कारण आपल्या एका चुकीमुळे पक्षाच्या प्रतिमेवर फरक पडतो आणि पक्षाच्या प्रतिमेला जर धक्का लागणार असेल तर अशा कार्यकर्त्याला अजिबात आम्ही माफ करणार नाही. त्याला संघटनेमध्ये कुठलाही साथ देणार नाही. हे सुद्धा आज आपल्याला जबाबदारीने सांगतो. तुमचं काही काम असेल, तुमच्या गावातलं काही काम राहून द्या. आज आपलं जनसंपर्क कार्यालयामध्ये सगळ्यात जास्त लोक येतात. लोक शोधत येतात कार्यालय आल्यानंतर काम करून घेऊन जातात. पण मी कार्यालयाला सांगेल यापुढे आपल्या आलेल्या प्रत्येक युवा सेना असेल शिवसेनेचा कुठलाही कार्यकर्ता पदाधिकारी आल्यानंतर त्याचे काम पहिले मार्गी कसे लागतील, तत्काळ मार्गी कसे लागतील या दृष्टीने सुद्धा काळजी घ्या. ज्या ज्या योजना मंजूर झाल्या त्या मंजूर झालेल्या योजनांची सगळ्यांची यादी त्या गाववाईच्या कार्यकर्त्यांकडे द्या. आज ज्यांना पद दिले त्यांच्याकडे ज्येष्ठ नेते बरोबर घ्या.
आता शिवज्ञाला सांगल का आता तुझं युवतीची सुद्धा कमिटी बनवूया. युवतीची कमिटी बनल्यानंतर त्याचा एक आपण वेगळा कार्यक्रम घेऊ. महिला शिवसेना